ताई, नमस्कार. नमस्कार. आज आपण जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भाने आज चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये भादरपुरा हे गाव फार मोठं गाव असल्या कारणाने आपल्या नावाची इथे या ठिकाणी चर्चा होते. तर आपण मतदारांना तुमचा मानस काय सांगणार आहात? सर्वप्रथम कैलासवासी हरिहरराव भोशीकर साहेब यांना व तसेच केशवराव धोंडगे साहेब यांना माझे विनम्र अभिवादन आहे. तसेच मी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अध्यक्ष असून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाज कार्य करते. तसेच मी उमेद अभियान अंतर्गत मी महिलांच्या गटामार्फत मी महिलांपर्यंत पोहोचून महिलांच्या अडीअडचणी बघून त्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न करून त्यांच्याशी संवाद करते. ताई, तुम्ही महिलांचं काम करताय, महिलांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होताय, महिलांसोबत राहताय. भादरपुरा एक एवढं मोठं गाव असून एक गण आहे. पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. तुम्हाला पंचायत समितीची निवडणूक का लढवावी वाटते आणि कशासाठी लढवताय तुम्ही? पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचे कारण मी फक्त हे भादरपुरापर्यंत सीमित न राहता मी तालुकापर्यंत मी माझी समाज कार्यातून मी त्या महिलांचं अडचणी दूर कराव्यात आणि माझ्या कार्यातून सर्वांना सर्वांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन मी त्यांचा विकास करावा. तसेच वेगवेगळ्या महिलांना मी व्यावसायिकरित्या मार्गदर्शन करून त्यांना वेगवेगळे व्यवसाय देऊन रोजगार त्यांना मिळवून देवा. हे फक्त माझ्या भादरपुरा गावा इथपर्यंत सीमित न राहता मी तालुक्यातून सर्व सर्कलमधून भादरपुऱ्यातून सर्वांना मी माझ्या मदतीतून त्यांचं काम करेन. ताई, निवडणुकीत तुमचं काम आहे, तुम्ही महिलांसाठी विकासाबद्दल तुम्ही चर्चा करता, एक सुशिक्षित तुम्ही महिला आहात, ग्रॅज्युएट आहात. तर ताई, निवडणुका म्हणले की राजकीय पक्ष आला, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महिला आघाडीचं काम करताय. तर माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्यासोबत काही चर्चा झाली का, किंवा त्याने तिकिटाबद्दल काय तुमचं तसं बोलणं झालेलं आहे का? माझ्या समाज कार्यावर विश्वास ठेवून माननीय आमदार साहेब हे मला तिकीट देतीलच अशी मी आशा करते. ताई, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे आपण तिकिटाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे करताय. आपलं समाजामध्ये काम आहे. पंचायत समिती गणातून तुम्ही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवलेली आहे. तर नेमके असे महिलांचे कोणते प्रश्न तुमच्या डोळ्याच्या समोर आहेत की ते प्रश्न घेऊन तुम्ही निवडणूक लढणार आहात? महिलांचे प्रश्न म्हणजे रोजगार, व्यवसाय यावर महिलांचे जास्तीत जास्त प्रश्न असतात की गावामध्ये कुठला तरी व्यवसाय सुरू व्हावा आणि त्यामधून महिलांना रोजगार मिळावा. या माध्यमातून त्यांची मी मदत करावी यासाठी मी प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना या सर्व महिलांची अडचण दूर करावी अशी मी मागणी करते. ताई, पंचायत समितीचा तुम्ही सदस्य होण्यासाठी तुम्ही निवडणूक लढवत आहात आणि भादरपुरा गणातून तुम्ही ती तयारी करत आहात. तर पंचायत समितीच्या स्तरावर महिलांच्या कुठल्या अडचणीला तुम्ही तिथं वाचा फोडणार आहात, किंवा कोणते प्रश्न घेऊन तुम्ही सभागृहामध्ये निवडून आलात तर तुम्ही त्या प्रश्नाला तुम्ही न्याय देणार आहात? माननीय आमदार साहेब चिखलीकर साहेबांना मी जे गरीब गरजू लहान बालक या व्यवसाय विषयी मजुरीसाठी जे महिलांना गरज आहे त्या सर्वांचा आवाज मला पंचायत समिती गण मध्ये आवाज होऊन हे मी सुशिक्षित आहे, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्यांच्या ज्या तोडक्या मोडक्या भाषेचे जे काही उत्तर आहेत ते उत्तरचे प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी मी तिथे माझा आवाज बरोबर आहे. ताई, भादरपुरा गणामध्ये राष्ट्रवादीचे नेते ॲडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे आहेत आणि ते प्रताप पाटील यांचे निकटवर्तीय आहेत, विश्वासू कार्यकर्ते, विश्वासू नेते म्हणून त्यांचं ओळख आहे. तर तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या तिकिटासाठी मुक्तेश्वर भाऊ धोंडगे हे मदत करतील किंवा तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील? काय मत आहे आपलं? हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आपले भादरपुऱ्यामधील मुक्तेश्वर भाऊ धोंडगे असून त्यांच्या गेले 5 वर्षाखाली आम्ही
गणातून त्यांचं निवडणूक लढवलेली आहे आणि त्याच्यानंतर आमचे संपर्कही चांगले असल्याने त्यांनी आम्हाला नक्कीच मदत करतील. तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील ते? हो, करतील. तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील, कारण त्यांनी आमचे कामं बघितलेले आहेत. त्यांना आमच्या समाजकार्यावर विश्वासही आहे, त्यामुळे नक्कीच तिकीट मिळवण्यास मदत तुम्ही देतील. दोघं गावकरी म्हणून ते पार्टीला पण तुमच्याबद्दल माहिती देतील असं वाटतं हो, तुम्हाला? देतील. ताई, तुम्ही गृहिणी होतात, बचत गटाचं काम करायचं, सामाजिक क्षेत्रामध्ये होतात, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं किंवा राजकीय पक्षामध्ये येण्याचं तुमचं कसं पाऊल वळालं आणि तुम्हाला इथपर्यंतच्या या तालुका अध्यक्षाच्या प्रभावामध्ये कोण आणलं? काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? माझ्या समाजकार्याला पाहून कैलासवासी हरिहरराव भोशीकर साहेब यांनी मला महिला तालुका अध्यक्ष पद दिलेले असून आपलं ग्रामपंचायत भादरपुरा इथे मला मातोश्री अहिल्याबाई होळकर यांचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. मातोश्री अहिल्याबाई होळकर पुरस्कार जो आहे तो कुठल्या क्षेत्रामध्ये मिळाला आणि तो सामाजिक क्षेत्रामध्ये? सामाजिक क्षेत्र राज्य स्तरावरचा पुरस्कार आहे, विभागीय स्तरावरचा आहे? तो पुरस्कार कुठं, कुण्या ठिकाणी? राज्यस्तरीय अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार मला मिळालेला आहे माझ्या समाजकार्याला पाहून. हा निवडणुकीचा काळ आहे, मग तिकिटाची परिस्थिती अशी आहे, तर तिकीट जर तुम्हाला धर्मकर्म संयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं भेटलं नाही तर आपली काय भूमिका असेल भविष्यातली? माननीय आमदार साहेबांनी जर तिकीट समज मला न देता दुसऱ्याला दिले असेल तरी अगोदर जशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करते तसेच पुढेही जाऊन करेल. म्हणजे तिकीट जर दिलं तरच तुम्हाला निवडणूक लढवायची का? हो, तिकीट दिलं तर लढवायचे तर आहेच, पण तिकीट समज नाही बी मिळालं तरी मी माझे समाजकार्य करीत राहील. तिकीट दिलं त्याचं काम तुम्ही करणार.